आज नासिक के गुरुदक्षिणा हॉल में रेड स्वास्तिक संस्था की 25वीं वर्षगांठ के अवसर पर भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में SMT स्नेहा सचिन कोकड़े पाटिल उपस्थित रही। वे मिस वर्ल्ड, मिस यूनिवर्सल, मिस इंडिया, मिस एशिया इंटरनेशनल के साथ साथ अंतर्राष्ट्रीय बॉडी बिल्डर एवं बॉडी लिफ्टर भी हैं। कार्यक्रम में अन्य गणमान्य अतिथियों में डॉक्टर TS भेल फाउंडर, सुरेश पोटे मैनेजिंग डायरेक्टर, भगवान राउत चेयरमैन, AR प्रमोद चौगले वर्किंग चेयरमैन, भाई पटेल वाइस चेयरमैन एडमिन, अशोक शिंदे वाइस चेयरमैन फाइनेंस, प्रमोद हेमंत गोरे कैप्टन, स्वामीनाथन डायरेक्टर फाइनेंस, विजय धाड़, मीहर मेहता, तुषार देसाई, हर्षवर्धन देशमुख सहित कई मान्यवर उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान सभी गणमान्य अतिथियों का स्वागत किया गया। इसके पश्चात अतिथियों ने उपस्थित लोगों के समक्ष अपने विचार व्यक्त किए। वंदे भारत न्यूज से बातचीत करते हुए मिस एशिया स्नेहा सचिन कोकड़े पाटिल ने विशेष बातचीत की। तेल घालून मुलांना लहानाचं मोठं करावं आहे, हा एक जॉब आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी है, प्रोजेक्ट आहे 20 वर्षाचं। ते जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच मुलांना जन्माला घाला, मुलांना चांगलं शिकवा। वेळेअभावी माझ्याजवळ बोलण्यासारखं खूप काही आहे। मी खेळाडू व्यतिरिक्त एक चांगली वक्ता सुद्धा आहे। तुम्ही मला इथं बोलवलं, आदर सत्कार केला आणि तुमच्यासोबत काम करायला मला देखील यापुढे आवडेल। त्याबद्दल धन्यवाद। मॅडम, आपण रेड स्वस्तिकच्या 25व्या वर्धापनानिमित्ताने इथे आलेला आहात आणि आपल्या अनुभवातून आपण इतरांना काय आवाहन करू शकतो? मी भारतश्री स्नेहा कोकड़े पाटील आहे। रेड स्वस्तिकच्या वर्धापन दिनानिमित्त मला पाहुणे म्हणून इथं बोलवण्यात आलं होतं। तर इथे आल्यानंतर पहिली त्यांची प्रार्थना झाली की माणसाने माणसाशी माणसासम वागणे आणि धर्म जाती ह्यातला कुठलाही भेदभाव न करता आपण सर्वांनी सोबत राहून समाजासाठी चांगलं कार्य केलं पाहिजे, हे या संघटनेतनं माझ्या लक्षात आलं। तर इथे आल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतामधनं अनेक गावांमध्ये, अनेक स्टेटमधले लोक इथे आले होते, त्यांची वेशभूषा सोबत घेऊन आले होते आणि हे सर्वजण समाज हितासाठी कार्य करतायत। कुणी आरोग्याच्या दृष्टीने कार्य करतायत, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जी परिस्थिती नाहीये त्याला आर्थिक बळ देता आणि त्याचा आजार मुळासकट कसा संपुष्टात येईल याच्यासाठी ही संघटना कार्यरत आहे। त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी वह्या पुस्तकं उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांचा जो शालेय युनिफॉर्म असतो, दप्तर असतं, याची सुद्धा व्यवस्था ही संघटना करते। असे अनेक कार्य यांचे आहे आणि यांचा आज जे काही कार्यक्रम बघितला त्याच्यात लक्षात आलं की यांना भारतात नव्हे जगामध्ये या संघटनेचं काम करायचं आहे। आणि जेव्हा मला स्वस्तिक या चिन्हाचं महत्व यांनी सांगितले की स्वस्तिक हे शुभ आणि समृद्धीचं आहे, ती समृद्धी यांना देश पातळी नाही तर जगाच्या पातळीवरती नेऊन पोहोचवायची आहे। आणि मी सुद्धा आज ठरवलंय की रेड स्वस्तिक या संघटनेला माझा सुद्धा भविष्यामध्ये खारीचा वाटा हा असणार आहे। अशा संस्था अनेक व्हायला हव्या। यावेळेस इथे एका सरांचं भाषण झालं, त्यावेळेस ते म्हणाले देव आहे का? तर देव आहे, देव माणसामध्ये आहे, देव तुमच्यात आहे, देव माझ्यामध्ये आहे, हा ओळखता आला पाहिजे आणि समाजामध्ये प्रत्येक गरजूची आपण मदत केली पाहिजे, कारण माणुसकी हा खरा धर्म आहे। नमस्कार।